हाय नमस्कार सर्वांना। तर चला आज आहे ना मला मसाला बनवायचा आहे। फायनली मसाला बनवायचाच म्हणजे बनवायचाच आहे। आज काय झालं माहिती आहे, पूर्ण उन्हाळा गेला आणि मी काहीच बनवलं नाही। लोणचं नाही, पापड नाही, शेवया नाहीत, काहीच नाही। आणि मग म्हणलं आज फायनली ना मसाला तरी बनवायलाच पाहिजे, कारण आता पाऊस पण चालू होणार आहे। नंतर मग पाऊस चालू झाल्यावर आपल्याला कुठं जाता येत नाही किंवा बनवता येत नाही। तर इथे ना मी आज सकाळी पटकन लवकर उठली आणि मला लवकरच जायचं होतं, कारण तिथून माझी मावशी येणार होती आणि मला इथून जायचं होतं। जेवण वगैरे बनवून घेतलं, चहा वगैरे घेतला, आंघोळ केली मस्त असं। आणि मग नंतर काय निघाली बाहेर, तर बघते ऊन एवढं लागत होतं ना तुम्हाला काय सांगू। मग काय जय महाराष्ट्र मसाल्यामध्ये त्यांचं नाव मी खूप ऐकलं। मग तिथे गेली, मी माझा मसाल्याची ऑर्डर दिली मी तिथे। तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल ना तर तुम्ही ते नक्की बनवू शकता। मला तर खूप आवडलं, खूप छान वाटलं मला। काही झंझट करायची गरज नाहीये, ते लोक सगळं आपल्या समोर वजन करून तुम्हाला कितीचा मसाला बनवायचा आहे, काय बनवायचं आहे हे सगळं आपल्याला ते लोक विचारून घेतात आणि आपल्या समोर सगळं वजन करतात। तुम्ही बघू शकता हे माझंच पॅकिंग चालू आहे इथे, आणि भाजायची करायची काही गरज नाहीये। मग तिथे माझी मी ऑर्डर दिली 2 किलो मसाल्याची। 2 किलो मला भरपूर होतं, परत मी पाहिजे तर दिवाळीमध्ये बनवेल, पण आता सध्याच्याला मी 2 किलोच बनवत आहे। माझी ऑर्डर दिली आणि ते बोलले की 2-3 तासानंतर या, जरी झालं तर दुसऱ्या दिवशी तुम्ही कधी जाऊन फक्त नाव सांगा आणि तुम्ही कुणालाही पाठवू शकता आणि तो मसाला तुम्ही घरी घेऊन येऊ शकता। तर तुम्ही इथे बघा कसा हा मसाला पॅकिंग करून आता तो जाणार माझा मसाला वाटायला। त्याच्यानंतर मग मावशीने दुसरीकडे तिला म्हणजे तिने पण घेतलं सगळं तिथून मसाले वगैरे। ती घरातच बनवणार आहे, ती स्वतःच मिरच्या वाळवणार आहे आणि स्वतःच भाजणार आहे घरामध्ये, म्हणून तिने तिथे काही ऑर्डर दिली नाही। फक्त तिने तो मसाला म्हणजे मिरच्या वगैरे घेतल्या आणि त्याचा मसाला वगैरे घेतला, गरम मसाला वगैरे। तर मग हे सगळं मसाल्याचं झाल्याच्या नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो। तिथे गेल्याच्या नंतर मग आम्हाला घरातल्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, घरात जे लागणारे सामान आहे ते आम्हाला घ्यायचं होतं। कोकमचं सरबत, हार्पिक, म्हणजे अशा काही बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या। तांदूळ घ्यायचं होतं, गहू घ्यायचे होते, म्हणजे तेलाचा डबा घेतला। आणि मग आमचं सगळं काही बाजार झाल्याच्या नंतर मग आम्ही ऑटो बुक केली। ऑटोमध्ये आम्ही घरी गेलोत आणि सगळा पसारा तो घरात घेतला। मावशीच्या मुलीला म्हटलं आता आम्ही आणलं इथपर्यंत, ह्याच्या पुढचं काम तू करायचं। मग तिला ते सामान घरामध्ये घ्यायला सांगितलं। आणि हा माझा बहिणीचा बारका मुलगा, तो पण मस्ती करत होता, त्याला पण ती गोणी ओढायची होती। थोडंफार आपली मस्ती बिस्ती त्याची चालू होती। मग नंतर काय सकाळी आम्ही नाश्ता केलेला, फक्त उसाचा रस आम्ही प्यायलो, पण भूक इतकी लागली होती। घरामध्ये सकाळी कढी बनवलेली होती भजी टाकून, थोडासा भात बनवायचा होता, भात बनवून घेतला आणि मस्त आम्ही दोघींनी एन्जॉय केला, त्याच्यासोबत आंबा खाल्ला। व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला मसाला बनवायचा असेल तर त्या दुकानामध्ये नक्की जा। आणि तर चला व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।